पाप अशा प्रकारचं कारणीभूत आहे. जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत दुःख आहे. तुम्ही व्यवहारात कुठल्याही स्तरावर असा, कुणीही असा, जर तुमच्याजवळ पाप असेल तर त्याचं फल तुम्हाला दुःख भोगावंच लागेल, भोगावं लागेल. महाराज सर्वसामान्य असेल त्याचं चांगलं आहे, कारण त्याला कोणापुढं तरी रडता येतं. लय मोठे असणारे संसारात इतके दलिंदर आहे, त्याला कोणापुढं रडता बी येत नाही. दुःख नको वाटत असेल तर पाप नष्ट झालं पाहिजे. पापाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. मुख्य क्रियमान पाप, संचितातलं पाप, प्रारब्धातलं पाप, उपपाप, पाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पापाचे खूप खूप अशा प्रकारचे प्रकार आहेत. सगळ्या प्रकारचं पाप नष्ट झालं. पाप संपलं की इच्छा असूनही आपल्याला दुःख होत नाही. जरी समजा वाटलं हे थोडेफार कधी बाबा दुःख व्हावं, दुःखाला कारण जर पाप आहे तर सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होणारं ठिकाण कोणतं आहे? बरोबर आहे, त्याचा पत्ता सांगतात. अवघे पाप जेणे नासे, जेणे अवघे पाप नासे. याच्यामुळं सगळंच्या सगळं पाप नष्ट होईल, सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होईल. असं एक अशा प्रकारच्या ठिकाणी कुठे आहे? पंढरपूरला आहे. पंढरपूरला. आणि म्हणूनच आमच्या महाराष्ट्रातले सगळे संत, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, निळोबाराय असतील, नामदेवराय असतील, सगळेच्या सगळ्यांनी पंढरपूरचं एकमुखाने वर्णन केले. महाराज एकमुखाने वर्णन. तुकोबाराय म्हणतात, तीर्थे केली कोटीवरी नाही देखील पंढरी. तीर्थे केली कोटीवरी नाही देखील पंढरी, जळो त्याचे झाले. पण आम्ही पुष्कळ तीर्थ पाहिले, उदंड पाहिले, उदंड केले, उदंड क्षेत्र 80 चंद्रभागा.